त्यानंतर बातमी आहे चाकण MIDC मधली. चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या खड्ड्यांमुळे दररोजची वाहतूक कोंडी या ठिकाणी होतीये. अनेक उद्योजक दुसरीकडे स्थलांतरित होणार आहेत, त्यामुळे प्रशासनाची आता धावपळ उडालेली आहे. ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. चाकण MIDC मध्ये खड्डे बुजवण्याची प्रशासनाची लगबग आता पाहायला मिळते, कारण काही दिवसांपूर्वीच काही उद्योजकांनी आपण इथे राहणार नाही, इथे सोयी सुविधा नाहीयेत, खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, अशा वेगवेगळ्या ज्या समस्या त्यांना तोंड द्यावं लागतं, या समस्यांना त्यांचा पाढा वाचलेला होता. आणि यानंतर आता प्रशासनाची ही लगबग खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. राजकीय नेत्यांनी सरकारला घेरल्यानंतर उदय सामंत आज चाकण दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची लगबग प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. पण वर्षभर नागरिकांचे जीव गेल्यानंतर ही कारवाई का, असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय. उद्योग मंत्री येणार म्हणूनच प्रशासनाला जाग आली का, असा संतप्त सवाल नागरिकांसह उद्योजकांनी सुद्धा केलाय. आज उद्योग मंत्र्यांचा दौरा आहे, मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती रात्री अपरात्री खड्डे भरले जात आहेत. आता हा खरं तर हा जो रस्ता जो आहे हा चाकण शिक्रापूर रोड जो आहे, गेले कित्येक वर्षापासून आम्ही ऐकतोय की या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे, पण अद्याप काही तशी परिस्थिती काही दिसत नाहीये. परंतु ठीक आहे, आता गेले 15 दिवसापासून इथल्या काही 20 कंपन्या ह्या MIDC सोडून बाहेरच्या ठिकाणी जाणार आहेत. बाहेर म्हणजे शिरवळला जाणार आहेत, काही गुजरातला गेलेले आहेत, काही तामिळनाडूला गेलेले आहेत, काही चेन्नईला गेलेले आहेत. तर अशा अनेक कंपन्या भविष्य काळामध्ये आपल्याला जाताना दिसतील. कधी जर इथली परिस्थिती जर सुधारली नाही, जर इथल्या इंडस्ट्रीला पोषक वातावरण चांगलं आहेत का, तर 100% चांगलं आहेत. पुणे हा असा एरिया आहे, इथं एज्युकेशन हब आहेत, त्याच्यामुळं इथं इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणे इथं वाव आहेत. इथं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये इथं टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन, त्याच्यानंतर तुमची सॅनी, ह्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. त्यांना लागणारे जे आन्सरीज आहेत, हे छोटे छोटे उद्योजक त्या ठिकाणी इथं काम करतात. त्याच्यामुळं आपल्या जगामध्ये सर्वात मोठी जर इंडस्ट्री असेल ही चाकण इंडस्ट्री, त्याच्यानंतर डेट्रॉइटचा नंबर लागतोय. परंतु आता दुर्दैवानं अशी परिस्थिती झालेली आहे की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत हे ज्या इंडस्ट्रीला पाहिजे, ज्या ग्रामस्थांना अपेक्षित पाहिजे, ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं बिलकुल डेव्हलप झालेले नाही आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये ते जर व्यवस्थित डेव्हलप झालं असतं, याच्यावरती जर लक्ष दिलं असतं, तर उद्योजक गेले नसते, उलटे उद्योजक आकर्षित होऊन या ठिकाणी आले असते. आज उद्योजक एवढा मोडकळीच आलेले आहेत. म्हणजे मी स्वतः एक उद्योजक आहेत, आम्ही कंपनी चालवतो, आम्ही अक्षरशः तारेची कसरत, आम्हाला एखाद्या म्हणजे आमच्या डोंबऱ्याचा खेळ झालेला आहे आमच्या उद्योजकांचा. म्हणजे आम्हाला माणसं मिळत नाही आहेत, टेक्निकल माणसं आम्हाला मिळत नाही आहेत, आम्हाला वीज त्या ठिकाणी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. ती जर आली तर ती कमी व्होल्टेजनी येते. त्याच्यानंतर रस्त्याची परिस्थिती आपण सर्वजण गेल्या 10 दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून सगळेजण पाहतात. आणि ही परिस्थिती ज्यावेळेस एखाद्या उद्योजकांवरती येते, आम्हाला खरोखर असं वाटतं की इथनं कुठंतरी बाहेर जावं, परंतु आपली कर्मभूमी, आपली सर्व इथंच आहेत, आम्हाला इथनं जाता येत नाही. आणि आमच्या सर्व उद्योजकांना आव्हान आहेत की तुम्ही इथनं कुठं जाऊ नका. आमची विनंती आहे की हे सरकार निश्चितप्रमाणे करल. या ठिकाणी शासन जे आहे हे टोलवाटोलवी करतंय आणि ह्या टोलवाटोलवीमध्ये चाकण MIDCच्या समस्यांचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित आहे, असा आरोप या भागातील ग्रामस्थांनी आणि उद्योजकांनी केलेला पाहायला मिळतोय. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे.